आगामी बैलपोळा, तान्हापोळा, गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक पार पडली। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे आणि पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सण उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। यावेळी विविध उत्सव मंडळांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसंच अफवांवर विश्वास न ठेवता समाजकंटक किंवा संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असं आवाहन एसडीपीओ डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांनी केलंय। सर्वांनी सामंजस्याने सण साजरे करावेत असं नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी सांगितलंय। शहरातील मोकाट जनावरं आणि कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्याचं आश्वासन नगराध्यक्षा पंचशीला इंगोले यांनी दिलंय। यासोबतच अरणी नाका येथील पुलावर सुरक्षा कठडे बसवण्याची मागणी देखील प्रशासनाकडे करण्यात आली। उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यात एका 26 वर्षीय मजुराच्या नावावर परस्पर जीएसटी नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उत्तम ट्रेडर्स या नावाने जीएसटी क्रमांक काढण्यात आल्याचा आरोप आहे। आयकर विभागाचे अधिकारी चौकशीसाठी घरी पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। संबंधित तरुणाने आपण कोणताही व्यवसाय सुरू केला नसल्याचं स्पष्ट केलंय आणि त्यानंतर त्याने दिग्रस पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे। दिग्रस तालुक्यातील लाख येथील 26 वर्षीय अक्षय उत्तम गावंडे हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो। 21 ऑगस्ट रोजी आयकर विभागाचे अधिकारी त्याच्या घरी पोहोचले आणि उत्तम ट्रेडर्स या नावाने जीएसटी नोंदणीसाठी अर्ज केला आहे का अशी विचारणा केली। मात्र आपण असा कोणताही अर्ज केला नसल्याचं अक्षयने सांगितलं। तपासणी दरम्यान त्याच्या नावाशी संबंधित कागदपत्रांचा वापर करून जीएसटी नोंदणी झाल्याचं समोर आल्याचा दावा करण्यात आलाय। या नोंदणीचा वापर करून भविष्यात कर चोरी किंवा आर्थिक गैरव्यवहार होण्याची भीती अक्षयने व्यक्त केली। आयकर विभागाच्या सूचनेनंतर अक्षयने दिग्रस पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणामागे नेमकं कोण आहे आणि त्याच्या कागदपत्रांचा वापर कसा करण्यात आलाय याचा तपास पोलीस करत आहेत। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दूध संस्थांच्या पात्रता अपात्रतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। सुमारे 1200 ते 1300 संस्थांच्या सभासदत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। काही संस्थांकडून प्रत्यक्ष दूध संकलन होत नसतानाही त्या मतदार यादीत पात्र असल्याचा दावा करण्यात आलाय। दूध संस्थांच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेलं दूध संकलन आणि गोकुळच्या उपविधीनुसार सभासदत्वाच्या अटींची पूर्तता झाली आहे का याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली। या संदर्भात सहाय्यक निबंधकांकडे निवेदन देत कागदोपत्री किंवा बंद असलेल्या संस्थांची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली। दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेतही संस्थांच्या पात्रतेचा मुद्दा चर्चेत आलाय। त्यामुळे मतदार यादीवरील हरकती आणि प्रशासनाचा निर्णय गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे। काही संस्था अवसायण्यात निघालेल्या होत्या, पण कोल्हापूर सर्किट बेंच असेल किंवा डीडीआर असतील किंवा सहाय्यक निबंधक असतील यांना चुकीच्या पद्धतीची माहिती देऊन ज्या संस्थांचं 1 लिटर दूध नाही अशा सुद्धा संस्था न्यायालयाच्या आदेशाने पात्र झालेल्या आपल्याला दिसून येतात। पण न्यायालयाने जरी आदेश दिला असेल की अशा संस्थांना पात्र करा, डीडीआर पुणे ऑफिसनं सुद्धा अशा संस्थांना पात्र करावा असाच आदेश वरती पुढं आहे तोच आदेश ठेवला। पण आम्हाला सांगायचं असं आहे की त्या आदेशामध्ये, न्यायालयाच्या आदेशामध्ये आणि डीडीआरच्या आदेशामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की एआर ऑफिसनं ज्या संस्थांच्या बाबतीत काही त्रुटी आढळल्या असतील, ज्या संस्था संघाचे नियम पाळत नसतील, नियमांचा भंग करत असतील, अटी शर्ती पालन करत नसतील, तर अशा संस्थांच्या बाबतीत की एआर ऑफिसनं योग्य ते निर्णय घ्यावा अशा यांना सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे एकंदरीत निर्णय हा शेवटी इथं कोल्हापूरच्या ऑफिसमध्येच होणार आहे। आणि मग इथं ज्या संस्था खरोखरच पात्र आहेत, अवसायनातल्या ज्या संस्था खरोखर जर पात्र आहेत त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आमची भूमिका तीच आहे। पण ज्यांचं खरोखर 1 लिटर दूध नाही अशा संस्था जर पात्र व्हायला लागल्या तर गोकुळसारखा दूध संघ हा राजकारणाचा अड्डा बनेल। आता मुळात 50 वर्षापासून 3600 संस्था होत्या आणि अलीकडच्या 5 वर्षात 1800 संस्था वाढल्या। म्हणजे जवळपास 50% संस्था 5 वर्षात वाढतात। दूध वाढलं का हो तेवढं? मग दूध नाहीच वाढलं, पण राजकारणाचा अड्डा बनवायसाठी या संस्था आपण तयार केलेल्या आपल्याला दिसून येते। या संस्था खरोखर त्यांचा ऑडिट होते का बघितलं पाहिजे।
दूध घालतात का बघितलं पाहिजे. एका आम्ही आता बघितलं एका संस्थेचं 1 लिटर दूध नाही 5 वर्षामध्ये, पण ती संस्था या न्यायालयाच्या आदेशानं DDRच्या आदेशानं मतदानाचं पात्र ठरत आहे. पण पात्र ठरत असताना त्यांनी न्यायालयानं सुद्धा किंवा DDR पुणे ऑफिस यांनी सुद्धा आपल्या या AR ऑफिसला अशा सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या पातळीवरती तुम्ही निर्णय काय घ्यायचा आहे. ज्या संस्था पात्र आहेत त्या पात्र संस्था ज्या आहेत त्यांनाच मतदानाचा अधिकार द्या. ज्या संस्था नियम अटी शर्तींचं पालन करणार नाहीत अशा संस्थांचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे असा निर्णय दिला आहे. त्याबाबतीत आम्ही आता निवेदन दिले आणि AR ऑफिसनं योग्य ते निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. तमाम कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही जवळपास सगळ्याच तालुक्यातले लोक इथं आलेलो आहोत की योग्य ते निर्णय व्हावा. न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे की तुमच्या लेवलला जे काही नियम अटी पाळत नाहीत त्यांचं तुम्ही मतदानाचा अधिकार देऊ नका असाही त्याच्यात उल्लेख आहे. पण त्याचं म्हणून कोण प्रेशर करते असं वाटतंय का? राजकीय अड्डा कोण बनवलाय काय? मुळात हा आता राजकीय अड्डाच बनलेला आहे. कोण बनवलंय? आता सध्या सत्ताधारी आहेत. सत्ताधाऱ्यांनी ज्या संस्था वाढवल्यात ना, संस्था वाढवल्या कोणी 1800, विरोधक कोण वाढवत नसतो, सत्ताधाऱ्यांनी वाढवल्यात. आणि कुणाच्या वाढल्या संस्था? यांच्या बगल बच्चांच्या वाढल्या. बस संस्था वाढू दे, संस्था वाढली पाहिजे, सहकार वाढला पाहिजे या मताशी आम्हीही सहमत आहे. पण त्यांचं दूध येतं का खरोखर? संस्था वाढवा, दूध घाला, गोकुळ मोठा करा, गोकुळ वाढला पाहिजे. ज्यांचं 1 लिटर दूध येत नाही आता आणि तुमच्याकडे त्यांच्या संस्थांची काही यादी आहे का अशी त्यांना अधिकार? आता मुळातच ज्या पहिल्यांदा जे रीट दाखल केलं होतं त्याच्यामध्ये दुधाचं संकलन किती आहे, त्या संस्थेचं नाव आणि त्यांनी 5 वर्षामध्ये किती संकलन केले हे इयर वाईज दिलेलं आहे. तुम्ही जर स्वतः जरी बघितलं इथं यांच्याकडे आहे त्या प्रत्येक संस्थेच्या पुढं कोणत्या वर्षी किती दूध केलं संकलन अशा संस्थेची यादी आहे. आमच्याकडे पण ते आहे, आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की काही संस्थांचं 0 लिटर दूध आहे. पण या न्यायालयाच्या आदेशानं DDRच्या आदेशानं त्या संस्था देखील पात्र होत आहेत आता मतदानासाठी. असं झालं तर हे सहकार काय टिकणार नाही. न्यायालयानं सुद्धा विचार करा, सहकार टिकवायचा असेल तर मुळात जो दूध घालतो अशा लोकांनाच इथं संधी मिळाली पाहिजे. अन्यथा हे राजकारणाचा अड्डा बनला तर एक दिवस शेतकरी संघासारखी आपल्या गोकुळ दूध संघाची अवस्था झाली आपल्याला दिसून येईल. मी प्रवीण पाटील, केदारनी